सध्या सगळीकडे चर्चा आहे ती नेपाळमधील. आपण जर बघितलं असाल तर नेपाळमध्ये ज्या पद्धतीचा सध्या हिंसाचार सुरू आहे, तरुण ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांचंच मन जे आहे ते विचलित झालेलं आहे. मात्र 2000 ते 2004 मध्ये महाराष्ट्रातील एक मराठमोळा चेहरा जो नेपाळमध्ये गेला होता आणि आंदोलन केलं होतं. आपल्यासोबत विवेक पंडितजी आहेत. सर, काय सांगाल सध्याची आपण नेपाळची परिस्थिती जर बघितलं असाल तर सगळेच देश जे आहेत ते कुठेतरी हैराण झालेले आहेत. कशी बघताय परिस्थितीकडे? नेपाळकडे मी जे पाहतो आताच्या परिस्थितीमध्ये, तर नेपाळमध्ये असे उद्रेक हे याच्या आधी पण झालेले होते. भारताचे जे शेजारी आहेत, मग ते पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, हे दुर्दैवाने राजकीय दृष्ट्या बांगलादेश असेल, हे अस्थिर आहेत. भारताचं वैशिष्ट्य आहे की भारत इतका महाकाय प्रदेश असून सुद्धा तो स्थिर राहिला. लष्करी राजवट नाही आली किंवा अशा पद्धतीची उलथवून टाकण्याची हे झाली नाही. नेपाळमध्ये मी जे पाहतोय ते 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जवळपास, म्हणजे 1998 ते 2004 पर्यंत माझा म्हणजे मी एका संस्थेचा, युनिसेफ आणि ऍक्शन एड ही लंडनची संस्था आणि युनिसेफ ही युनायटेड नेशन्सची संस्था, त्यांनी मला त्या ठिकाणी तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण करायला आणि सरकारी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण करायला मला बोलावलं होतं. आणि दर 3 महिन्यांनी 10 दिवसाकरता मी संपूर्ण नेपाळमध्ये जायचो. खास करून मी पाहिलं की नेपाळमध्ये आफ्रिकेतल्या काही देशामध्ये जसं पाहिलं घाणा वगैरे असं, हे दारिद्र्य म्हणजे प्रचंड दारिद्र्य. आपल्याकडे सुद्धा मी पाहिलं, आदिवासींच्या मध्ये सुद्धा मी दारिद्र्य पाहिलं. परंतु त्या ठिकाणचं दारिद्र्य म्हणजे त्या ठिकाणी कमाऊ हे जो विटबिगारांची एक पद्धत होती, ही एका नेपाळगंज भागामध्ये, म्हणजे जे बिहार आणि उत्तर प्रदेशला लागून असलेला नेपाळ आहे, त्या ठिकाणी जिथे शेती आहे प्रामुख्यानं, जिथे हिमालयाचा पर्वतरांगा आहेत, तो नेपाळ वेगळा, जो निसर्ग सौंदर्याने नटलेला. हा जो खालचा तराईचा भाग आहे ना, तिथे प्रचंड प्रमाणामध्ये सरंजामीचे अवशेष आढळतात. एक तर जाती व्यवस्था जशी थी, म्हणजे लोक सारखे दिसतील पण जाती व्यवस्था भयंकर कडवट. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी शोषणाची कमालीची मर्यादा, म्हणजे दारिद्र्य असलं, गरीब शेतकरी गरीब असला की तो मजुराला त्याच्यापेक्षा गरीब करणार, ते मी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलं. आणि तिथला जो तरुण आहे तो भारताच्या विरोधी असलेला पाहिला. आणि त्याचं कारण भारत नेपाळ जे करार आहेत त्या करारामध्ये असू शकतं की नेपाळ हा स्वतंत्र राष्ट्र जरी असेल तरी त्यांच्याकडे स्वतःचं सैन्य नाही आणि लँडलॉक असा, त्याला समुद्र नाहीये, त्याला बाकी काही नाहीये, त्याला जमिनीच्याच मार्गाने जायचं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चीनचा प्रभाव हा तिथल्या लोकांच्यावर आहे आणि जे शिकलेले सवरलेले आहेत त्यांच्यात इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचा प्रभाव आहे. त्यामुळे ते लोकशाहीची भाषा करतात आणि जो मॉब आहे, गरीब असा आहे, तो माओवादाची भाषा करतो, तो कम्युनिस्टांची भाषा. चीनचा प्रभाव तिथे आहे. आता जो दिसतंय मला हे तेच दिसतंय. लोक राजेशाही संपली पण प्रत्यक्षामध्ये लोकांच्या मनामधली जी राजेशाही आहे म्हणजे प्रस्थापितांच्या, ती गेलेली नाही. आणि प्रजा ज्याला म्हणतो आपण, त्या प्रजेची बंडखोरी जी आहे ती गेलेली नाही. सर, तुम्ही 2000 ते 2004 पर्यंतचा तुमचा तो नेपाळचा दौरा होता, त्यावेळची परिस्थिती पेक्षा आताची परिस्थिती बिघडली असं म्हणायचं का? परिस्थिती त्याच्या आधीही बिघडलेली होती. मध्ये आपण आंतरराष्ट्रीय दबावामुळे लोकशाही आली. नेपाळच्या लोकांनी राजेशाही नको, लोकशाही पाहिजे अशी काही मागणी केलेली नव्हती. ती राज्यव्यवस्था म्हणून लोकशाही दिली. परंतु मी सांगितलं तसं की व्यवस्था जी आहे ती शोषणावर आधारलेली जशीच्या तशी आहे. आणि त्यामुळे हा जो बंडखोरी करणारा समाज आहे, प्रजा, ज्याला प्रजा म्हणू आपण, राजाच्या विरुद्ध प्रजा, ती प्रजा बंडखोरी करण्याच्या मनस्थितीमध्ये त्याही वेळेला होती, आजही आहे. त्यामुळे त्याचं प्रबोधन झालेलं नाही. त्यांना काही कोणत्याही पद्धतीच्या सुविधा या नेपाळमधल्या जनतेला मिळाल्या नाहीत. आजही आपण कुठेही जाऊ आपण, म्हणजे तुम्ही केरळला जा, नेपाळी माणूस तुम्हाला दिसेल. तुम्ही युपीला जा, तुम्ही दिल्लीला जा, तुम्ही मुंबईला जा, कुठेही जा तुम्हाला नेपाळी माणूस दिसेल. छोटासा नेपाळ आणि आपल्याकडे एवढ्या विखुरलेल्या 1000-1200 मध्ये ते काम करतात, 400-500 मध्ये. याच्यामध्ये आपण त्याचं नेपाळचं दारिद्र्य समजून घेतलं पाहिजे. म्हणजे हे आताचं जे स्फोट आहेत हे तरुणांचे ते सत्ता उलथवून टाकण्याकरता, पुढे काय होईल माहित नाही. सर, अशी परिस्थिती आहे आणि हीच परिस्थिती मला देशासाठी, भारतासाठी खूप घातक वाटते. कारण ती नेपाळ चीनला लागून आहे आणि चीन सर्व पद्धतीने भारतावर
आर्थिक आर्थिक. दृष्टीने सर्व बाजूने तो प्रयत्न करतोय. हम्म. अशा वेळेला नेपाळ शांत असणं हम्म. हे भारताला परवडणार नाही. राज्यकर्ते तर विचार करतीलच, हम्म. पण सामान्य भारतीय नागरिकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की नेपाळ हा आमचा सख्खा भाऊ आहे असं म्हटलं पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर नेपाळची जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारण करताय, महाराष्ट्रात देखील तुम्ही आमदार राहिलेला आहात. एक चर्चा अशी सोशल मीडिया असेल किंवा विरोधकांकडून एक अशी चर्चा झाली की देशाची देखील तशीच, आपल्या देशाची तशीच अवस्था होऊ शकते, देशातील भ्रष्टाचार असेल. काय वाटतं, म्हणजे ही परिस्थिती मला वाटत नाही. आपल्या देशाची परिस्थिती नेपाळसारखी, श्रीलंकेसारखी, बांगलादेशसारखी, पाकिस्तानची होणंच शक्य नाही. तसा प्रयत्न इंदिराजींनी 75ला केला हुकुमशाही आणण्याचा आणि भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न त्या आणीबाणीच्या रूपाने केला, पण ते जमलं नाही. 75 पर्यंत ज्या काँग्रेसने राज्य केलं त्यांना 2 वर्ष बाजूला ठेवलं आणि त्यांना सत्तेवर आणलं. आपला काय माहित नाही आपल्या देशाचे लोक कोणते पाणी पितात ते, पण आपल्या राजेशाहीची मनात डोकं असेल तरी आपले लोक मतदार म्हणून जागृत आहेत आणि ते अशी कुठलीही व्यवस्था जी अशा अराजकाकडे नेणारी आहे ती व्यवस्था होऊच देणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. लोकशाहीवर, भारतातल्या लोकशाहीवर सिद्ध झालेला 78 वर्षाचा इतिहास आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत स्वतः विवेक पंडित होते. गेली अनेक दिवस ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर, मात्र आपल्या देशाची लोकशाही आणि आपल्या देशातील लोक अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा विपुल पाटील सर, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नालासोपारा.